चवीचं खाणार त्याला पौर्णिमा मसाले देणार. सोलापुरातील प्रसिद्ध बोगा ब्रदरच्या पौर्णिमा मसाले रुची भांडारात मसाल्यांच्या 3000 पेक्षा जास्त व्हरायटीचा खजिना. सोलापूरचा तिखट मिरची, काळा मसाला, शेंगा चटणी, लोणच्याचे विविध व्हरायटी, चायनीज पदार्थांसाठी लागणारे विविध व्हरायटी, केकसाठी लागणारं मटेरियल, सायन्स व विविध मसाले मिळण्याचे पूर्व भागातील एकमेव प्रसिद्ध पौर्णिमा मसाले रुची भांडार. 70 फूट रोड, भाजी मार्केट, सोलापूर. मोबाईल नंबर 9595 03 77 03. नमस्कार, जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चर्चा तर होणारच. या कार्यक्रमामध्ये आज आपण विविध प्रभागामध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार थांबलेला आहे. सुरुवातीला निवडणूक जाहिरात झाल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केला. काही उमेदवारांना नाराजी स्वीकारावी लागली, परंतु गेल्या 15 दिवसापासून निवडणुकीसाठी प्रचार जेवढ्या जोमाने सुरू होता तो कालपासून बंद झालेला आहे. आजपर्यंत घरगुती स्वरूपामध्ये किंवा इतर कोणत्याही अप्रत्यक्षरित्या प्रचार करण्याचा प्रयत्न उमेदवारांचा असू शकेल, परंतु या विविध प्रभागामध्ये ज्या उमेदवारांनी कोणत्या प्रकारे प्रचार केलेला आहे त्यावर थोडंसं चर्चा करण्यासाठी जनदर्पण न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख श्री व्यंकटेश दोंता सरांना मी या ठिकाणी बोलण्याची विनंती करतो. नमस्कार सर. नमस्कार. सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली, अनेक उमेदवारी दाखल केले, त्यांचा प्रचारही झाला. आता प्रचाराची रणधुमाळी देखील थांबलेली आहे. तर माझा एक असा प्रश्न आहे, एकूण जवळजवळ 27 प्रभागामध्ये 4-4, 5-5 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते. तर काही भागामध्ये असं मी ऐकून आहे की BJPला थोडंसं पारडं जड आहे किंवा शिंदे सेनाचे उमेदवारांना थोडं जड आहे, पण यांना विरोध म्हणून अनेक अपक्ष उमेदवारांनी देखील दंड थोपटून त्यांच्या सोबत उभारलेले आहेत. तर त्यापैकी प्रभाग क्रमांक 3 मध्ये असलेल्या या उमेदवारांचं थोडंसं चर्चासत्राच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकाल का? हो, कसं माहिती आहे का, गेल्या 15 दिवसापूर्वी ज्या वेळेला महानगरपालिकेची निवडणुकीचे अंतिम दिवसाचं मुदत होतं, त्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत भाजपकडून जे उमेदवारी बी फॉर्म द्यायचं होतं, AB फॉर्म, त्यावेळेला त्यांना मिळालं नसल्यामुळे अनेक जण जे इच्छुक होते ते काही जण इतर पक्षाकडून उमेदवारी घेतले, काही जणांनी बंडखोरीची नियोजन केलंय. त्या बंडखोरीचा परिणाम त्यावेळेला त्यांना जाणवला नाही, पण आता जेव्हा 15 दिवस मतदान ज्या वेळेला गाठीभेटी सुरू झाल्या त्यावेळेला अनेक प्रभागामधून वेगवेगळ्या पद्धतीची प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक 3 हा जो भाग आहे तो कन्नाद चौक असेल, भवानीपेठ असेल, गोंगडे वस्ती असेल, जोडबावी पेठ असेल, त्या आजूबाजूचा तो परिसर आहे, म्हणजे चिराग आलीचा परिसर असेल, या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं भाजपाने प्रचार केला होता किंवा अगोदरचं जे नियोजन होतं त्या पद्धतीचं ते इथं दिसून आलं नाही. त्या ठिकाणी जे इच्छुक उमेदवारांमध्ये भाजपने त्यांना वगळल्यामुळं त्या ठिकाणी बाबुराव जमादार असतील, राजशेखर पाटील असतील आणि विशेष म्हणजे बाकीचे जे इतर पक्षातील जे उमेदवार आहेत, काँग्रेस असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील, ते एकत्र मिळून त्या ठिकाणी उमेदवारी दाखल केले आणि प्रचाराला जेव्हा रंगत आली त्यावेळेला शिवसेनेकडून त्या ठिकाणचे प्रबळ असे उमेदवार सुरेश पाटील यांनी निवडणुकीला आपला किल्ला लढवायला सुरुवात केली. त्यांच्या विरोधात असलेले संजय कोळे असतील आणि या ठिकाणी सुरेश बिद्री म्हणून शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात राजशेखर पाटील आहेत, त्यांचे मिसेस मागच्या वेळेला स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनसाठी इच्छुक होते, त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी यंदा राजशेखर पाटलांना उमेदवारी मिळालेली आहे, म्हणजे राजकुमार पाटील यांना उमेदवारी मिळाली. आता तिथली परिस्थिती पाहता बऱ्याच प्रमाणात भाजपचा जो बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा तसा बालेकिल्ला आता या ठिकाणी दिसत नाहीये. त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं यंदाच्या निकालात असं दिसतंय की कोणी पण निवडून येऊ शकतंय. आपण भाजपचा 3 नंबर प्रभाग म्हणजे भाजपला आपण 4 उमेदवार असं ग्राह्य धरत होतो. आता या पुढच्या 2 दिवसात असं वाटणं थोडं शक्य वाटत नाही. आणि आजचा दिवस
बऱ्यापैकी अजून जवळजवळ 18-20 तास शिल्लक आहे. त्या 18-20 तासात काय काय होऊ शकतं त्याच्यावर पुढचं गणित अवलंबून असणार आहे. सर, तुम्ही 3 मधल्या प्रभागाचा थोडासा आढावा तुम्ही घेतलेला आहात. तर 8 नंबर आणि 9 नंबरमध्ये कशा पद्धतीचा हा भाग असू शकेल प्रभाग? प्रभाग क्रमांक 8 जो हा परिसर आहे तो साखरपेठचा परिसर आहे. त्याच पद्धतीनं आजोबा गणपती असेल, ते विजापूर गुरुवारपेठ असेल, सोमवारपेठ असेल आणि इकडचा तो भारती चौकातला जो परिसर आहे, प्लस नागरी बँकेचा जो परिसर आहे, त्या भागातला हा 8 नंबरचा प्रभाग आहे. त्याला लागूनच जमखंडी पुलापर्यंत 8 नंबर प्रभागाचा कोपरा येतोय. त्या ठिकाणची परिस्थिती हिंदुत्ववादी संघटना ज्यांच्याकडे असेल त्यांची तिथं कल मोठ्या प्रमाणात होतं. मागच्या वेळेला त्या ठिकाणी काही 1 जण 2 जण मुस्लिम उभारले होते, त्यामुळे संघर्षाला जास्त व्हॅल्यू आला होता. पण यावेळेला त्या ठिकाणी जे जुने जाणकार कार्यकर्ते होते किंवा जुने जे नगरसेवक होते त्यांना तिकीट नाही मिळालं आणि मागच्या वेळेला सोनाली मुटकिरी या एक विशिष्ट समाजाच्या उमेदवाराला भाजपनं आपली उमेदवारी दिली होती. पण यंदा कुठल्याही तेलुगू भाषिकांना त्या प्रभागातून उमेदवारी मिळालेली नाहीये. त्यामुळे याचा सेटबॅक इतर पक्षाला मिळेल का हे बघणं जास्त महत्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8 मध्ये अमर पुदाले हे भाजपकडनं उमेदवारी परत घेतलेली आहे. त्यांच्या समवेत असलेले अजून 2-3 त्यांना सहकार्याला मिळालेले आहेत. मागच्या याच प्रभागामध्ये अक्षय अंजिकान यांनी मोठी जोर लावला होता की आपल्याला उमेदवारी मिळेलच आणि आपण त्या पद्धतीनं काम करू असं त्यांना म्हणलं होतं. पण त्यांना उमेदवारी न देता पक्षाने त्यांना सहानुभूतीचं लाट आणून दिलंय. त्यांना पुढे आम्ही तुम्हाला काही ना काही तुम्हाला व्यवस्था करू असं सांगितल्यामुळं त्यांनी माघार घेऊन पक्षाला आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पण त्याच्या विरोधातही जे उमेदवार आहेत त्यांची ताकद पण तिथं कमी नाहीये, कारण त्यांनी पण आपापल्या पद्धतीनं त्या संबंधित जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात त्यांनी आपलं व्यूहरचना आखलेली आहे. त्या पद्धतीनं या ठिकाणी पण भाजप निवडून पूर्णता येईल असं वाटत नाहीये. प्रभाग क्रमांक 9 मध्ये मध्यावधीमध्ये एक उमेदवाराने मध्येच सोडलेला आहे असं ऐकलेलं आहे. 9 नंबर प्रभाग हा कोणकोणत्या पक्षाला जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासारखं आपल्याला दिसून येतं? प्रभाग क्रमांक 9 हा असा प्रभाग आहे की संपूर्ण सोलापूर शहराचं लक्ष असलेलं आणि भाजपला अनुकूल असलेलं प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 9. भाजपचा बालेकिल्ला अशी एक गेल्या 2 टर्मपासून त्या ठिकाणी ख्याती निर्माण झाली आहे. पण यंदाच्या निवडणुकीच्या पूर्वी असा अनपेक्षित घटना घडली आहे की या ठिकाणचे 4ही नगरसेवकांना भाजपने उमेदवारी नाकारलेली आहे. त्यामुळं नेमकं या ठिकाणचे भाजपचे कार्यकर्ते काम केले नाही का असा संदेशही नागरिकांमध्ये गेल्यामुळं तेथील परिस्थिती सध्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी जे मेघनाथ येमुल असतील आणि अरविंद शिंदे नाही मेघनाथ येमुल भाजपकडनं त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. वाडेकरचे यांच्या मिसेसला मिळालेले आहे, मंजेलीच्या मिसेसला मिळालेले आहे. आणखीन एक उमेदवार शेखर हिगे. हे शेखर हिगे सामान्य भाजपचा कार्यकर्ता आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण हे तिघ जे आहेत ना इतर पक्षाकडून भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. मग त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळं इथली जे बालेकिल्ला आहे त्यातले जे भाजपचे सक्षम असलेले कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात नाराजी आहेत. आमच्या इथले नगरसेवक जे गेल्या टर्ममध्ये होते त्यांना 1 जण सुद्धा नगरसेवक आमच्या लायकीचा नव्हता का? आम्ही ज्यांना 9 वर्ष आम्ही त्यांनी कामं केल्या म्हणून आम्ही भाजपचा बालेकिल्ला तयार केलेला आहे. या ठिकाणचे रामेश्वरी बुरे असतील, राधिका पोसा असतील, अविनाश बोमडेल असतील किंवा नागेश वल्लेल असतील. नागेश वल्लेलचा अपवाद वगळता या तिघांना कोणाला तरी एका उमेदवाराला दिलं तरी चाललं असतं. कारण अविनाश बोमडेल म्हणजे एका विशिष्ट प्रकरणामुळे ते कोठडीमध्ये आहेत, म्हणजे जेलमध्ये आहेत. तर दुसरे 2 उमेदवार महिला जे आहेत त्यांच्यातले एकाला जर मिळाले असती तर समांतर भूमिका जे भाजपनं काम केलंय त्यांना न्याय मिळतं अशी जे भूमिका आहे ते इथं मिळालं असतं. त्यांनी या ठिकाणी म्हणजे उमेदवारी न मिळाल्यामुळे आता जो परिसर आता परिस्थिती अशी झाली आहे की मेघनाथ येमुलला प्रचंड प्रमाणात कसरत करावी लागायला लागली. प्रत्येक ठिकाणी त्यांना संघर्ष करावा लागलाय. यातच त्यांच्या जो कॅटेगरी आहे तो गटामध्ये मेघनाथ येमुलसह अरविंद शिंदे आहेत, त्यांच्या समवेत दत्तू बनपाटे साहेब आहेत. असे तिघांची एकाच पॅरेलमध्ये आहे. त्याचमध्येच राष्ट्रवादीचे तुम्ही म्हणल्याप्रमाणे 2 दिवसापूर्वी जे घडामोडी घडले तुषार जक्काई त्याच गटात होते. विशेष यांनी अचानकपणे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत देवेंद्र कोटेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्यामुळे प्रचंड प्रमाणात कळबळ झाली. पण याचा परिणाम
उमेदवारीमध्ये होणार किंवा तिथल्या पक्षाला मिळेल हे आता येणारा काळच समजून येईल. पण आत्ताच्या घडीमध्ये या ठिकाणी दत्तू बनपटे हे काँग्रेसकडून उमेदवार आहेत आणि भाजपकडून मेघनाथ येमुल आहेत. अरविंद शिंदे हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. अपक्ष उमेदवार आहेत. तिघांमध्ये तिरंगी लढत असली तरी सध्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये परिस्थिती पाहता अरविंद शिंदे यांनी प्रत्येक मंडळाला, जे मंडळ कार्य निवडणुका म्हणलं, महानगरपालिकेच्या निवडणुका म्हणलं तर गल्लीबोळातले मंडळ जास्त महत्वाचे असतात बरोबर. आणि त्या ठिकाणचे कार्यकर्ते हे त्यांच्याशी संलग्न असल्यामुळं त्यांना आपण आकर्षण करून त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे जास्त महत्वाचं असते. त्याशिवाय ज्या मतदारांमध्ये आपण जाऊन मतदानाचा आपण हक्क मागणार आहे तो परिसर झोपडपट्टीचा असेल तर त्या ठिकाणी पैशाशिवाय दुसरं काही चालतच नाही, अशी एक म्हणजे निर्माण झालेली परिस्थिती आहे. निर्माण झालेली परिस्थिती आहे. त्या पद्धतीचाच परिसर या ठिकाणी आहे. जवळपास 10 ते 15 झोपडपट्टी या परिसरात असल्यामुळं आणि प्रत्येक प्रभागामधील झोपडपट्टीमध्ये ज्या वेळेला भाजपचे कार्यकर्ता आमचे जुने नगरसेवक होते, त्यांनी काम केले, तुम्ही आता काय काम करणार, अशी एक प्रतिक्रिया तिथे उमटत असल्यामुळं त्यांना पण काय उत्तर देता येणार, यांना का वगळलंय हे पण त्यांना उत्तर देता येणार. त्यामुळं यांची परिस्थिती द्विधा मनस्थिती झाली आहे. पक्षाने घेतलेला निर्णय आहे पण उमेदवाराला त्याला उत्तर देता येईना. आणि या ठिकाणी अरविंद शिंदे यांचा जो गेल्या 10-15 दिवसापासून जो सुरू झालेला प्रचार दौरा आहे त्या प्रत्येक प्रचार दौऱ्यामध्ये कमीत कमी 150 ते 200, 300, 400 जसं आपण अनपेक्षित असा रिझल्ट म्हणजे अनपेक्षित असं गर्दी त्यांनी प्रत्येक पदयात्रेत असेल किंवा कॉर्नर बैठकीमध्ये असे ते नियोजन केलं. त्यामुळे कोणाच्याही मनस्थितीत समजेना की नेमकं या ठिकाणची परिस्थिती कशी होईल पुढचं. आणि आत्ताचा जो करंट परिस्थिती पाहता आता वातावरण शांत झालेलं आहे. आजचा जो रात्र आहे तो सगळ्यांसाठी सोन्याचा दिवस आहे. जो अति वेगवान लढेल, अति वेगवान पळेल त्याला तो शीट धारण करू शकतो. पण आताच्या परिस्थितीमध्ये पाहता तर रंगतदारमध्ये तिरंगी लढत होणार आहे. पण जास्तीत जास्त लढत अरविंद शिंदे आणि मेघनाथ येमुल यांच्यामध्ये लढण्याची शक्यता होती. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे गेल्या 8 दिवसापासून अबोली मंजिले असेल किंवा तुषार जक्का असतील, त्यांचे 2 सहकारी बोगा असतील, बडुगा असतील, यांनी ज्या पद्धतीने पूर्ण प्रभाग फिरलाय त्या प्रभागामध्ये घड्याळाचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, वडार समाजाला आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न केला. इथून तुषार जक्का पद्मशाली असल्यामुळे त्यांनी पद्मशाली समाजातील काही जणांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण ऐन वेळी असं जो पक्ष बदल केलं त्यामुळं यांची मनस्थिती आता चलबिचल झालेली आहे. नेमकं या ठिकाणी मतदार आपण कोणाला करायचं अशी परिस्थिती झाल्यामुळं येणाऱ्या आता 24 तासानंतर जो मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये नेमकं मतदार कोणाच्या बाजूने कल देईल हे आता तर सांगणं आता कठीण आहे. पण परिस्थिती पाहता या ठिकाणी तुल्यबळ लढत होऊन अपक्षाला पण सुद्धा या ठिकाणी चान्सेस मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत. चेन्नई सुरत रिंग रोड लगत या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: भव्य प्रवेशद्वार, अंतर्गत डांबरी रस्ते, ड्रेनेजची सोय, प्रत्येक प्लॉटला पाण्याची व्यवस्था, MSCB DP, स्ट्रीट लाईट, वॉल कंपाऊंड, आकर्षक झाडे, बगीचा, वॉकिंग ट्रॅक, CCTV कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध. प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर.